छगन भुजबळांपाठोपाठ आमदार प्रकाश सोळंकेही नाराज आहेत। बीड जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी सोळंके इच्छुक होते, पण संधी न मिळाल्याने ते पक्षावर नाराज आहेत। नागपूर हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सोडून सोळंके मतदारसंघात परतले। मंत्रिपद न मिळालेल्या नाराज आमदारांवर सुरेश धस यांनी टोला लगावला। नाराज होण्याचं कारण नाही, सगळ्यांनाच मंत्रिपद द्यायचं असेल तर 288 मंत्रिपद तयार करावी लागेल असं म्हणून सुरेश धस यांनी टोला हाणला। उदय सामंतांनी तानाजी सावंतांबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली। मंत्रिपद मिळालं नाही म्हणून नाराजी असू शकते, त्यामुळे नाराजी असल्यास दूर केली जाईल। आम्ही कुटुंब आहोत, सर्वांना सोबत घेऊन काम करू अशी प्रतिक्रिया सामंतांनी व्यक्त केली। छगन भुजबळ यांनी आज पुन्हा बंडाची भाषा केली। मी तुमच्या हातातलं खेळ नाही का, तुम्ही सांगाल तसंच वागणारातला मनुष्य छगन भुजबळ नाही असं म्हणत भुजबळांनी ठणकावलं। छगन भुजबळांचा वापर केला आणि त्यांना आता वारेवर सोडलं अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे। राजकारणात नाराजी असणं स्वाभाविक आहे, मात्र आमच्या राष्ट्रीय नेत्याच्या फोटोला जोडे मारणं हे दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली। राग व्यक्त करताना कुणावर करतोय ते बघावं अशी टीका त्यांनी केली। मंत्रिपद न मिळाल्याने एकीकडे छगन भुजबळ नाराज आहेत तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार मागील काही तासांपासून कुणालाच भेटले नाहीत। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देखील अजित पवार सभागृहात उपस्थित राहिले नाहीत। पुण्यात अजित पवारांविरोधात भुजबळ समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले। छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मंत्रिमंडळातील खातेवाटपाचा निर्णय 2 ते 3 दिवसांमध्ये होईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। महायुतीचे तिन्ही नेते एकत्र बसून खातेवाटपाबाबत निर्णय घेतील असंही उदय सामंत यांनी म्हटलं। ईव्हीएमवरून उद्धव ठाकरेंनी महायुतीवर टीका केली। 2.5 वर्ष घटनाबाह्य सरकार होतं, आता ही ईव्हीएम सरकार आहे अशी टीका ठाकरेंनी केली। विधान परिषद सभापती पदाची निवडणूक 19 डिसेंबरला होणार आहे। 18 डिसेंबरला अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे। विधानसभा पाठोपाठ आता विधान परिषदेतही भाजप सभापती पदावर दावा करण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळात मंत्रिपद न मिळाल्यानं अनेक आमदार नाराज आहेत, त्यावर उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिली। मी काही नाराज आमदारांना भेटलोय, मात्र त्यांची नावं सांगणार नाही, काही गोष्टी गोपनीय ठेवायला असतात असं यावेळी उदय सामंतांनी म्हटलं। सुषमा अंधारेंना आलेल्या धमकी प्रकरणी संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली। राज्याचे अदृश्य गृहमंत्री आहेत, ते याचा तपास करतील असा टोला राऊतांनी महायुतीला लगावला। भूमिका घ्यायला लावली। नागपुरात अधिवेशनासाठी आलेल्या आमदारांची रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली। यावेळी वरुण सरदेसाई आणि राम कदम सकाळी अधिवेशनाला निघताना आमने-सामने आल्याने एकमेकांची गळाभेट घेतली। यंदा राजधानी दिल्लीत तालकटोरा मैदानावर अखिल साहित्य संमेलन आयोजित केले। या जागेला छत्रपती शिवाजी महाराज नगरी असं नाव देण्यात आले। 70 वर्षापूर्वी दिल्लीत झालेल्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन जवाहरलाल नेहरूंनी केलं होतं, तर काकासाहेब गाडगे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते अशी आठवण संजय नहार यांनी सांगितली। बीडच्या मस्साजोगमध्ये आमदार रोहित पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। देशमुखांच्या कुटुंबियांशी बातचीत करून त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला आहे। परभणी घटनेवरून विरोधक आक्रमक झालेत। आरोपींवर कारवाई करण्यासाठी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलंय। बीड परभणी घटनेवरून सरकार गंभीर नाही असा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला। नवी मुंबईच्या दारावे गावातील ग्रामस्थांनी सिडको विरोधात निषेध आंदोलन केले। दारावे गावातील ग्रामदेवस्थानाच्या होळी मैदानावर सुरू असलेल्या अनधिकृत इमारतीच्या बांधकामाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले। सदर इमारतीचं बांधकाम निष्कासित करून मैदान सुरक्षित ठेवण्याची मागणी करण्यात आली। आणि परिवहन सेवेच्या 1000 पेक्षा अधिक चालक आणि कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला। पगारवाढ दंड आकारण्याच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला। त्यामुळे चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांचे हाल झालेत, तर मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला। कल्याणमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं। या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाल्यानं आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पंढरपुरात आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आले। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ आंदोलक आक्रमक झाले। यावेळी आंदोलकांनी तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करत या घटनेचा निषेध केला। तसंच आरोपींवर कडक कारवाई करावी या मागणीचे लेखी निवेदन देण्यात आले। संभाजीनगरातील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन केले। या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत।
नाशिकमध्ये ऑल इंडिया इन्शुरन्स संघटनेकडून आंदोलन करण्यात आले। LIC विमा कामगारांना दिले जाणारं कमिशन कमी करून भविष्यात क्लॅबॅक सारखा कायदा अस्तित्वात येऊ नये या मागणीसाठी LIC विभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। राज्यातील सरकारी रुग्णालयातील बनावट औषध प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे। रुग्णालयांना औषध पुरवठा करणाऱ्या एकाही कंपनीकडे GMP सर्टिफिकेट नव्हतं अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे। मुंबईत मेट्रो लाईन 4च्या बांधकामादरम्यानचा आणखी एक माइलस्टोन ठरलाय। 14 डिसेंबर 2024 रोजी मध्यरात्री 11 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत कापूरबावडी इंटरचेंज स्टेशनवर 4U गर्डर्स बसवण्यात आले। पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस वाहन खरेदीमध्ये वाहन खरेदीचा आकडा वाढतोय। तर यावर्षी तब्बल 1,85,000 वाहनांची खरेदी झाल्याची नोंद पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागात झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत शहरात 4% वाहन खरेदीत वाढ झाली आहे। दुचाकीच्या वाहन खरेदीत 6% वाढ झाली आहे, मात्र कार खरेदीत घट झाल्याचं दिसतं आहे। कल्याण आणि टिटवाळा परिसरात महानगरपालिकेनं बेघर निवारा केंद्राची व्यवस्था केली। या केंद्रात बेघर व्यक्तींना नाश्ता, जेवण आणि तात्पुरत्या निवाराची व्यवस्था महापालिकेमार्फत केली जाते। समाज विकास विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी या केंद्राची पाहणी केली। ठीक है।